नमस्कार, मी लक्ष्मी कांबळे. हिवाळ्यातील थंडीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते आज मी माझ्या पद्धतीचे दाखवत आहे. तुम्ही कसे बनवता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 125 ग्राम बदाम आहेत, 125 ग्राम काजू, 50 ग्राम शेंगदाणे, 50 ग्राम आळी, 50 ग्राम खसखस, 50 ग्राम मनुके, 50 ग्राम भोपळ्याचं बी आहे आणि 50 ग्राम तीळ आहे, 50 ग्राम डिंक, 50 ग्राम मखाणे आणि 1 वाटी ही उडदाची डाळ घेतली, सफेद उडदाची डाळ भाजून घेतलेली आहे. तूप आपल्याला जसं लागेल तसं आपण घ्यायचं आहे आणि 1 वाटीला हे थोडंसं वरती 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हा अर्धा किलो गुळ आहे आपला. तुपामध्ये बदाम भाजून घेतलेले. आता हे आपण काजू घेतले भाजून, तूप घालून आळीव भाजून घेऊ आपण. आळीव तडतडायला लागलं का तीळ घालायचं त्याच्यात आणि याच्यात खसखस घालून घेतली. आता हे मस्त मखाने घेतले, थोडेसे गरम करून झाले की लगेच काढायचे. आता 1 वाटी गव्हाचं पीठ याच्यात मस्त खरपूस होईपर्यंत भाजायचे. मीडियम टू लो गॅसवर मस्त खरपूस भाजून घ्यायचे. तूप टाकून मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि तूप टाकायचे त्याच्यात. ही खारीक खोबऱ्याची पावडर आहे. खारीक खोबरं 1 किलो होतं, अर्धा किलो करून घेतले. चांगलं भाजून घेऊ. असं पीठ भाजून घ्यायचं खरपूस आणि आता काढून घेऊ. आता खारीक आणि खोबरं मस्त खरपूस थोडं करून भाजून घ्यायचं. ही आपली मेथी आहे, मेथी दाणे हे मी मिक्सरमध्ये आधी कढईत भाजून घेतले, त्यामध्ये मिक्सरमध्ये दळून रात्रभर दुधामध्ये भिजत घातले ते. आता हे बघा हे असे झाले भिजून. आता हे आपल्याला तुपात तळून घ्यायचे. शेवटी तूप घालून घेतलं आपण. याच्यात आहे ना भोपळ्याचं बी भाजून घ्यायचं आणि भाजत आलं की याच्यातच मनुके भाजून घ्यायचे. आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही, थोडंसं हलकं हलवं बरं हे करायचं त्याला. मनुके घालून घेऊ. आता आपल्याला डिंक भाजायचं आहे, तळायचं आहे. त्यामुळे थोडंसं तेल तूप जास्त घ्यायचं आहे आपल्याला. उरलेल्या तुपात मेथी भाजायची, बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. मोठं ठेवलं तर व्यवस्थित भाजायला होतं. असं डिंक आधी टाकून बघायचं, थोडं मस्त फुलतो. असं थोडं टाकायचं. मस्त असा फुगला का मग त्याला काढून घ्यायचं आपल्याला. इकडं थोडं करून हा सगळा डिंक आपण भाजून घेतला. आता ही मेथी भिजवलेली 50 ग्राम मेथी आहे, ही तुपामध्ये भाजून घ्यायची. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. या बघा असं मेथीने तूप सोडायला लागली का मेथी मग काढून घ्यायची. मग समजायचं मेथी भाजली आपली चांगली. उडदाची डाळ जी आपण घेतली ती भाजलेली ती आता परत थोडीशी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे. त्याची पावडर दळली मी मिक्सरमध्ये. आपल्याला याच्यात आता हा आपला सगळा गुळ याच्यात आपण पाक करून घ्यायचा. अर्धा किलो गुळ आहे. आपण जे दळून भाजून घेतले ना मिक्स करून घेऊ. तोपर्यंत आपला पाक होतोय तिकडं. पाक मिक्स करून घ्यायचं आणि मग परत पाक घालून मिक्स करायचं. बघा हे जायफळ आहे, हे सर्वात शेवटी असं किसून घालायचं आपल्याला याच्यात. हे बघा पूर्ण असा ओतून द्यायचा आहे गरम पाक गुळाचा. असं पूर्ण याच्यात घालायचं. असा पाक आहे ना असा मस्त काढून घ्यायचं त्याच्यात. अशा छोटे असे मस्त मिडियम आकाराचे लाडू बनवून घ्यायचे. हे बघा हे माझ्या मुलीने मी केले, त्याच्यामुळे ते लहान मोठे दिसतंय. रोज सकाळी 1 लाडू खायचा. पौष्टिक लाडू तयार झाले.